जय मंडळी, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनेच्या बद्दल एक महत्त्वाची अशी अपडेट आहे। कारण या योजनेचे आत्तापर्यंत 9वा आणि 10वा असे 2 हप्ते रखडलेले आहेत। आणि मूळ या योजनेचा उद्देश काय होता तर शेतकऱ्यांना जे काही शेतीसाठी लागणारा खर्च असतो यामध्ये एक मदत मिळावी म्हणून PM किसान योजनेच्या केंद्र सरकारची जी योजना आहे त्याच धर्तीवर ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजना 15 जून 2023 रोजी त्यावेळचे तत्कालीन मुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदे यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी चालू केलेली योजना। आता आत्तापर्यंतचा जर या योजनेचा इतिहास पाहिला तर जसं PM किसान योजनेचे पैसे हे वेळेवर येतात तसे नमो शेतकरी योजनेचे कधीच वेळेवर आलेले नाहीत, त्यांना उशीरच झाले आहे। आणि त्यामध्ये आता हे कर्जमाफीचा कार्यक्रम जेव्हापासून सुरू झाला तेव्हापासून जवळपास या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 2 हप्ते रखडलेले आहेत। शेतकरी विचारणा करायलेत की नमो शेतकरीचा हप्ता कधी येणार, नमो शेतकरीचा हप्ता कधी येणार। आणि तेच आता आपल्याला आजच्या व्हिडिओमधून बघायचं आहे की नमो शेतकरीचा हप्ता नेमका कधी येणार। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली, ज्यांना कर्जमाफी नाही मिळाली त्या सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा, म्हणजे तुमच्या लक्षात येणार आहे की नेमका नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी येणार आहे। आणि महत्त्वाची एक गोष्ट आहे, आपली माहिती जर आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं, व्हिडिओला लाईक करायचं आणि सबस्क्राईबच्या बाजूचं जॉईन बटन दाबून हा व्हिडिओच नाही तर प्रत्येक व्हिडिओ माहितीपूर्ण असतो त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला हा शेअर करायचा, म्हणजे आपल्या प्रत्येक शेतकरी बांधव हा जागृत झाला पाहिजे, त्याला इत्यंभूत आणि खरी माहिती मिळाली पाहिजे। आता तुम्हाला सांगतो, आत्तापर्यंत नमो महासन्मान योजनेच्या अंतर्गत 93.08 लाख शेतकऱ्यांना 8 हप्त्यामध्ये 14,816 कोटी रुपयांचं वितरण करण्यात आले। आर्थिक आणि प्रशासकीय अडचणीमुळे आर्थिक वर्ष 2026-27 मधील या योजनेचा डिसेंबर ते मार्च आणि एप्रिल ते जुलै या काळातील 2 हप्त्यांचं वितरण सुद्धा रखडलेलं होतं। आणि आता शासनाने असा निर्णय घेतलेला आहे, या बातमीनुसार थोडक्यात तुम्हाला वाचून दाखवतो। राज्यातील सर्व शेतकऱ्यांना एक आर्थिक वर्षात प्रति हप्ता 2,000 असे 3 हप्त्यामध्ये 6,000 रुपये नमो योजनेअंतर्गत दिले जातात। परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेचे लाभ घेणारे 56 लाख शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतून एका वर्षासाठी बाद होणार आहेत। थोडक्यात नमो शेतकरी महासन्मान योजना गुंडाळली जाण्याची शक्यता आहे। कर्जमाफीमुळे सरकारवर वाढलेला आर्थिक भार कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे, असं या लोकसत्ताच्या बातमीमध्ये दिलेलं आहे। आणि पुढचा विषय असा आहे, मग जे उर्वरित शेतकरी राहिले ज्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही अशा शेतकऱ्यांसाठी कृषी आयुक्तालयाने नुकताच या 2 हप्त्यांच्या निधीचा प्रस्ताव सरकारला पाठवलेला आहे। म्हणजे एकीकडून शेतकऱ्यांना या कर्जमाफी द्यायची आणि दुसरीकडे त्या शेतकऱ्यांची योजना बंद करायची, म्हणजेच असा याच्यातून अर्थ निघतो की काही दिवसानं ही योजना सुद्धा गुंडाळली जाण्याची शक्यता आहे। आता तुम्हाला सांगतो, या योजनेतून 56 लाख शेतकरी ज्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे ते यामधून बाजूला 1 वर्षासाठी जाणार, अशी ही नमो शेतकरी महासन्मान योजनेबाबतची महत्त्वाची अपडेट होती। आता तुम्हाला अपडेट कशी वाटली आणि यावर तुमचं काय मत आहे हे नक्कीच आपल्या कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा। जय जवान जय किसान।